व्हेज पुलाव. हाय मंडळी, नमस्ते. आता मी इकडे बनवत आहे राईस. जरा वेगळा राईस आहे बघा. प्रथम हे मी भिजत ठेवले होते अर्धा तास. बासमती तांदूळ भिजत ठेवले होते, स्वच्छ धुवून घेतले होते. आता बघा, ह्या भाज्या मी ज्या अवेलेबल होत्या त्या भाज्या घेतलेल्या आहेत. त्यामध्ये बटाटा आहे, गाजर आहे, हिरवा मटर आहे आणि शिमला मिरची आहे. प्रथम त्यामध्ये मी टाकलेले आहे दहीनंतर थोडीशी धना पावडर, त्यानंतर गरम मसाला आणि गोडा मसाला जरा जास्त टाकलेले आहे. आता हळद छान असे मिक्स करून घेऊया. ह्या पूर्ण भाज्या आपण छान असे मिक्स करून घेऊया आणि बाजूला 10-15 मिनटं ठेवूया. बघा, आता एक कुकर घेतलेला आहे. कुकरमध्ये तेल छान गरम झाले की त्यामध्ये मोहरी, तेजपत्ता आणि सगळे खडे मसाले ॲड करणार आहे. बघा, हे सगळे खडे मसाले आहेत. मसाला वेलची, दालचिनी, लवंग आणि काळी मिरी, छान असे खडे मसाले. त्यानंतर जिरा ॲड केलेला आहे. आता त्यामध्ये कांदा, बारीक चिरलेला कांदा घेतलेला होता मी. 2 कांदे घेतलेत आणि मिरची घेतलेली आहे. 1-2 मिरची घेतलेल्या होत्या. बघा, छान असा मिक्स करूया कांदा आणि थोडासा लालसर होऊन देऊया आपण. आता मी त्यामध्ये बघा हिरवी वेलची नंतर ॲड करते. बघा, आता यामध्ये या सगळ्या भाज्यांमध्ये मीठ ॲड करते. मस्त अशी मिक्स करून घेऊया. बघा, हा मसाला, राईस आहे ना, छान मस्त होतो. एखादे पाहुणे आपल्याकडे अचानक आले की आपण हा राईस बनवू शकतो. आणि त्याच्यामध्ये कोशिंबीर असेल तर एकदम भारी, लोणचं वगैरे, पापड वगैरे असेल तरी छान लागतो. बघा, झटपट होते ही रेसिपी. आता त्यामध्ये मी टाकले कढीपत्ता आणि लाल तिखट. आता सगळ्या भाज्या ॲड करते. परत असं मिक्स करून घेऊया आणि स्वच्छ धुवून घेतलेला मी राईस ॲड करते. मस्त असे मिक्स करून घेऊया. आता पाणी टाकणार आहे. 2 ग्लास मी पाणी ॲड करणार आहे. बघा, त्यामध्ये छान असे मिक्स करून झाले की त्यामध्ये मी त्याच भांड्यामध्ये पाणी घेतलं आणि पाणी ॲड करते. बघा, मस्त असे मिक्स करून घेऊया. आणि थोडंसं लिंबाचा रस आणि मीठ पहिलं ॲड केलं होतं म्हणून थोडं ॲड करते आता त्यामध्ये. आणि वरून तूप आणि हे तळलेले काजू. बघा, एकदम भारी भन्नाट होतो हा भात. नक्की ट्राय करून बघा हा राईस. आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर. त्याच्याशिवाय चव कुठल्याही पदार्थाला येत नाही असं माझं म्हणणं आहे. पण छान कोथिंबीर असेल तर ती डिशही भारी दिसते. कुकरला आपण मंद आचेवर छान अशा 2 शिट्या काढून घेऊया. मस्त असा राईस व्हेज पुलाव